15 मार्च नंतर सोयाबीनचे बाजारभाव होणार पुन्हा 7,000 रुपये पार। सोयाबीनला मागणी वाढली तर देशातील सोया तेलाचे बाजारभाव देखील कडाडले। देशभरात सोयाबीनची टंचाई निर्माण, तर सोयाबीनच्या बाजारभावात गेल्या आठवड्यापेक्षा 400 रुपयांची वाढ त्या ठिकाणी दिसून आलेली आहे। राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या, मग त्यामध्ये लातूर असेल, जालना असेल, निलंगा असेल, हिंगणघाट असेल, वाशिम असेल, यासारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तब्बल 5,600 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतं। यंदा देशभरामध्ये सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी कमी असल्यानं सोयाबीनची टंचाई देखील निर्माण झाली आणि म्हणूनच बाजारभावामध्ये त्या ठिकाणी सुधारणा होतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतं। एकंदरीतच सोयाबीनला देखील बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढलेले आहेत, त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होईल हे त्या ठिकाणी नक्की मानलं जात आहे। आणि याच संदर्भात महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, पहा सोयाबीनचे बाजारभाव हे सोयाबीनची मागणी किती आहे, सोयाबीनचा पुरवठा किती आहे, यासोबत सोयाबीनचं उत्पादन किती होते, सोयाबीनची निर्मिती किती होते आणि सोया तेलाची निर्मिती किती होते, या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे अवलंबून असतात। दुसरीकडे सध्याचे सोयाबीनचे बाजारभाव जर आपण पाहिले तर गेल्या आठवड्यापेक्षा सोयाबीनच्या दरामध्ये 300 ते 500 रुपयापर्यंत वाढ त्या ठिकाणी राज्यातील बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे। आणि याचमुळे ज्या महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये त्यामध्ये लातूर असेल, वाशिम असेल, हिंगणघाट, चिखली, मेहकर यासारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 5,600 रुपयापर्यंत सर्वाधिक दर त्या ठिकाणी मिळतोय। दुसरीकडे सोयाबीनपासून सोयाबीनची जी काही निर्मिती केली जाते, या सोयाबीनला भरपूर प्रमाणामध्ये परदेशातून मागणी वाढते आणि म्हणूनच सोयाबीनचे बाजारभाव हे सोयाबीनच्या बाजारभावावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात। एकंदरीतच कुक्कुटपालन, पशुपालन यासारख्या उद्योगांसाठी सोयाबीनला अधिक महत्त्व त्या ठिकाणी असतं आणि म्हणूनच सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता सोयाबीनमुळे वाढायला लागले आहे। दुसरीकडे 2 महिन्यांवरती पेरणीचा जो काय हंगाम आहे तो आता त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणूनच बियाण्यांच्या पार्श्वभूमीवरती देखील बियाणे कंपन्यांकडून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खरेदी केली जाते आणि यामुळे देखील सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असते। दुसरीकडे आता आयात निर्यात ही थोडीशी मंदावलेली असल्यानं सोयाबीनचं जे काय तेल आहे त्या तेलाचे भाव देखील त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि सोया तेलाची आयात देखील भारतामध्ये त्या ठिकाणी घटलेली आहे आणि म्हणूनच सोयाबीनला बाजारभाव हे पुन्हा वाढतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी आता दिसत आहे। त्यामुळं येत्या 15 मार्चपासून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठा बदल त्या ठिकाणी होऊ शकतो, कारण की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनच्या दरामध्ये मोठा बदल त्या ठिकाणी गेल्या आठवड्यापासून जाणून आलेला आहे आणि म्हणूनच बाजारभाव अभ्यासकांच्या मते असं वाटतंय की सोयाबीनला जवळपास 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर हे पोहोचू शकतात, असं त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या माध्यमातून सांगितलं जाते। आणि म्हणूनच शेतकरी मित्रांनो, तुमचं जर का सोयाबीन अजूनही शिल्लक असेल आणि जर ते तुम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी आणणार जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून सोयाबीनची विक्री जर तुम्ही केली तर तुमच्या सोयाबीनला नक्कीच चांगला बाजारभाव हा मिळू शकतो।